नेहमी आपण शेवयांपासून उपमा किंवा खीर बनवतो, पण आज आपण यापासून मस्त अशी मऊ लुसलुशीत इडली बनवणार आहोत. यामध्ये भरपूर भाज्या घातल्यामुळे अगदी पौष्टिक असा हा नाश्ता तयार होतो. यासाठी आपल्याला कुठलीही पूर्वतयारी करायची नाहीये. एकदा जर ही इडली बनवली तर बऱ्याच वेळापर्यंत छान मऊसूत राहते. मुलांना टिफिनसाठी, ब्रेकफास्टसाठी किंवा मधल्या वेळेत खाण्यासाठी तुम्ही कधीही इडली बनवू शकता. इडलीसाठी आपण इथे 2 वाट्या एवढ्या वर्मिशेली शेवया घेतलेल्या आहेत. या शेवया मार्केटमध्ये तुम्हाला कोणत्याही किराणा स्टोर्समध्ये लगेचच मिळून जातील. बारीक तुकड्यांमध्ये आपण ह्या शेवया अशा घेतलेल्या आहेत. घरातील कोणत्याही एका वाटीचं प्रमाण घ्यायचं आणि त्याने 2 वाट्या एवढ्या आपल्याला शेवया घ्यायच्या आहेत आणि त्याच वाटीच्या प्रमाणाने आपण 1 वाटी एवढं दही घेतलेलं आहे. दही खूप जास्त आंबट घ्यायचं नाही. एक छोटी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, एक छोटासा बारीक चिरलेला कांदा, 2 हिरव्या मिरच्या बारीक कट केलेल्या, बॉईल केलेला वाटाणा, बॉईल केलेले मक्याचे दाणे आणि किसून घेतलेलं गाजर. भाज्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता एका बाउलमध्ये आपण सुरुवातीला दही घालून घेऊया. 1 मिनिटभर आपण आता ह्याला छान फेटून घेऊया आणि याच्या सगळ्या गुठळ्या फोडून छान स्मूथ असं आपल्याला इथं दही तयार करून घ्यायचं आहे. दही फेटून झालेलं आहे. आता आपण यामध्ये भाज्या घालून घेऊया. बारीक चिरून घेतलेला कांदा, बॉईल केलेले मक्याचे दाणे, किसून घेतलेलं गाजर घालायचं आहे, बॉईल केलेला वाटाणा घातलेला आहे. यामध्ये आपण 2 हिरव्या मिरच्या आहेत त्या घातलेल्या आहेत आणि भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे. भाज्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये तुम्ही फरसबी, शिमला मिरची किंवा लाल दुधी भोपळा सुद्धा यामध्ये किसून घालू शकता. सगळ्या भाज्या दह्यामध्ये मिक्स करून घ्यायच्या. आता आपण यामध्ये शेवया घालून घेऊया. तर शेवया आपल्याला दह्यामध्ये व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत, म्हणजे दही व्यवस्थित असं या शेवयांना लागलं पाहिजे. सांगितलेलं प्रमाण अगदी परफेक्ट आहे. याच प्रमाणामध्ये शेवया व्यवस्थित अशा दह्यामध्ये मिक्स होतात. यामध्ये आपण एक तडका तयार करून घालणार आहोत. तर तडक्यासाठी इथे मी एका पॅनमध्ये 2 चमचे एवढं तेल घातलेलं आहे. तेल छान तापलं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायची. मोहरी छान तडतडू द्यायची आहे. त्यानंतर यामध्ये 1 चमचा चणा डाळ घालून घेऊया. 1 चमचा उडीद डाळ घालायची, अर्धा चमचा जिरे घालायचे आणि एका कढीपत्त्याची पाने घालून घ्यायची आणि ही मस्त अशी खमंग फोडणी तयार करून घ्यायची आणि तयार झालेली फोडणी आपण या शेवयांवरती घालून घेऊया. यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया आणि सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं. यामध्ये आपण इनो, सोडा काहीही वापरणार नाहीये आणि हे मिश्रण आपल्याला भिजत ठेवायची सुद्धा गरज नाहीये. आपलं इडलीचं बॅटर इथं बनवून तयार झालेलं आहे. एका साईडला इडलीच्या भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आहे. आता नेहमी आपण इडली करतो त्या पद्धतीने इडलीच्या स्टँडमध्ये आपण इडल्या लावून घेऊया. इडलीच्या भांड्याला आतल्या साईडनं तेल लावून घ्यायचं आहे आणि यामध्ये आता आपण इडल्या घालणार आहोत. यामुळे इडल्या पटकन निघतात, त्यामुळे सुरुवातीला हलकंसं तेल लावून घ्यायचं आणि यामध्ये आता आपण थोडं असं बॅटर हे घालून घ्यायचं आहे. यामध्ये मी भरपूर भाज्या घातलेल्या आहेत. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये थोडेसे स्प्राउट सुद्धा घालू शकता. ज्यांच्याकडे इडलीचं भांडं नसेल आणि त्यांना ही इडली जर बनवायची असेल तर छोट्या-छोट्या वाट्यांमध्ये सुद्धा तुम्ही ही इडली स्टीम करून घेऊ शकता. इडल्या कोणत्याही असो त्या स्टीम होण्यासाठी आपण इथे एक छान टिप्स बघणार आहोत. तर इथे जे 3 होल दिलेले असतात ना, त्या 3 होलाच्या वरती बरोबर इडली आली पाहिजे. या पद्धतीने इडली स्टँड लावून घ्यायचं, म्हणजे खालून येणारी जी वाफ आहे ती बरोबर वरच्या इडलीला लागते आणि सगळ्या इडल्या एकसारख्या छान स्टीम होतात. आता इडलीच्या कुकरमधलं पाणी गरम झालं की मगच आपल्याला यामध्ये इडल्या ठेवून घ्यायच्या आहेत आणि झाकण लावून आपण ह्याला 10 ते 15 मिनिटासाठी वाफवून घेऊया. 10 ते 15 मिनिटानंतर कुकर गार झाल्यानंतर आपण आता ह्या इडल्या काढून घेऊया. इडल्या पूर्णपणे थंड झाल्यानंतरच व्यवस्थित डिमोल्ड होतात. तुम्ही गरम असताना जर काढायला गेला तर मग इडल्या तुटू शकतात. तर इथं आपण एक इडली काढून पाहूया. अगदी मस्त अशी मऊ लुसलुशीत आपली इडली बनवून तयार झालेली आहे. भरपूर भाज्या घातल्यामुळे इडलीला कलरही खूप छान आलेला आहे. बऱ्याच वेळापर्यंत ही इडली मऊसूत राहते, खायला सुद्धा अगदी चविष्ट लागते. एकदा या पद्धतीने तुम्ही इडली नक्की ट्राय करून पहा आणि रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल बटन नक्की दाबा. म्हणजे माझ्या येणाऱ्या सगळ्या नवनवीन आणि सोप्या रेसिपी लगेचच तुम्हाला पाहायला भेटतील. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा नवीन रेसिपी सोबत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद.